नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 13 जून आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. आवक बघू शकतो मित्रांनो, बाहेर पण आवक आहे आणि शेड पण पॅक आहे. ग्राउंड वरती पण 2-3 लाईनी ट्रॅक्टरच्या. टोटल आवक जर धरली मित्रांनो आज 900,000 मध्ये आवक आहे आज मित्रांनो. आता हा दुसरा व्हिडिओ आहे. मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पहिले आपण ट्रॅक्टरचा बाजारभाव घेतला पहिल्या व्हिडिओमध्ये. आता हा दुसरा व्हिडिओ अपलोड झाला आहे. याच्यात फक्त तुम्हाला पिकअपचा बाजारभाव कळणार आहे. एवढे शेवटपर्यंत बघा. दोघांमध्ये काय अंतर निघतं बाजारभावामध्ये, पिकअपमध्ये आणि ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला दोन व्हिडिओमध्ये कळून गेला असेल. तेवढं शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला भाव बघूया. पहिल्या शेडमध्ये दुसऱ्या लाईनपासून स्टार्ट केला आपण. ट्रॅक्टर आणि पिकअप लागेले बघू शकतो तुम्ही. क्वालिटी काय भाव गेलो, काय भाव गेलं? 1500 रुपये जायले. 1500 रुपीज. कुठले दादा? बोरगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, बोरगावचं कांदा आहे. 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. हे काय भाव गेलं? 1245 75 1275 जायले. 1275 रुपीज. कुठला कांदा? बोरगाव. बरं, याचं बियाणं कोणतं होतं? बरं, ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे. काय भाव गेलं? 1456 जायले. 1456 रुपीज. कुठला कांदा? आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं, प्रसादचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं काका? काय भाव गेलं? 1590. बघू शकतो क्वालिटी 1590 जायले. 1590 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड. आणि बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. बरं, पालखेडचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही 50 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू. पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल आहे आपलं. 1660. कुठला आहे कांदा? डांग सोंदाना. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं रेडपोर. 1660. बघू शकतो मी रेडपोरचं बियाणं आहे. 60 ते 75 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू. काय भाव गेलं? 1625. बघू शकतो तुम्ही 1625. 1625 रुपीज. कुठला कांदा? हिवाळे. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, हिवाळ्याचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही 60-75 साईज आहे कांद्याची. काय भाव गेलं? 1692. 1692 रुपीज. कुठला आहे कांदा? अर्जुन सागर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो मित्रांनो रात्री किती पाऊस झालेला आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1590. 1590 झाले. 1590 रुपीज. कुठला आहे कांदा? केकमाडी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू. काय भाव गेलं? 1900 रुपये. बघू शकतो मी 1900 जायले. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1900. 1900 रुपीज. कुठला आहे कांदा? देवपूर. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. बघू शकतो मी देवपूरचा कांदा आहे. ठीक आहे. 65 साईज पर्यंत कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600. कुठला आहे कांदा? वडाई नजीक. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, वडाई नजीक. 55 ते 65 साईज आहे कांद्याची. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1470. 1470 रुपीज. कुठला आहे कांदा? रवळस पिंपरी. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, रवळस पिंपरीचा कांदा आहे. बघू शकतो मी 50 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू. इकडे कोण आहे काका? काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 जायले. 1500 रुपीज. बघू शकतो मी. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1700 रुपये. 1700 जायले. 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? ननाशी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. ननाशीचा कांदा आहे. 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1200 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200.
कुठला आहे कांदा? दैवेलचा कांदा आहे. 60 ते 75 साईज पर्यंत कांदा आहे. काय भाव गेलं? 1451 जाईल. बघू शकतो मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 1451 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? जिवळे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे. जिवळेचा कांदा आहे. 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? काय 523. 523 जाईल. बघू शकतो मी. काय गोल्टी ना? 523 523 रुपीज. कुठले? करंजखेड. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेली गोल्टी? 530 530 रुपीज. कुठले? चांदवड आणि नारायणगाव ना. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 975 रुपये. बघू शकतो तुम्ही 975 975 रुपीज. कुठला आहे कांदा? चांदवड. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, चांदवड. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1700 रुपये. 1700 जायले 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगाव. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे ना. चितेगावचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. 1580 जायले 1580 रुपीज. कुठला आहे कांदा? वनाचा कांदा आहे. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1780 1780 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बघू शकतो मी 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेला दादा? 11:15. बरं, 11:15 ना. 1800 जाईल. बघू शकतो मी 1800 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, बघू शकतो मी. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. 60 ते 70 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेला दादा? 992 जाईल. बघू शकतो मी 992 रुपीज. गोल्टी काय भाव गेलं? 992. कुठलं आहे कांदा? मुंगसाळा. बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं, मुंगसाळ्याचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 625 गोल्ट आहे. बघू शकतो तुम्ही 625 625 रुपीज. कुठले? नाही तळा. ठीक आहे. गेली गोल्टी. हां 500 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही 500 रुपये 500 रुपीज. कुठले? देवळवानी. ठीक आहे. हे काय भाव गेलं? 1884 1884 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. पिंपळनेरचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1535 1535 रुपीज. कुठला आहे कांदा? ठाणेपाडा. बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणं आहे ना. ठीक आहे. बघू शकतो मी 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1660 रुपये. 1660 झाले 1660 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? नांदूर मंदेश्वर. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 55 ते 70 साईज पर्यंत कांदा आहे. पंचगंगा. पुढं बघू काय भाव गेलं? 1725 जायले 1725 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? डाग चौंदाना. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. डाग चौंदाचं कांदा आहे. ठीक आहे. 60 ते 70 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू गोल्टी. काय भाव गेली? 550 रुपये. 550. कुठले? दावचवाडी. 550 रुपीज. बरं. पुढं बघू. बघू शकतो मी गोल्टा माल आहे. काय भाव गेलं? 1141. 1141 झाले 1141 रुपीज. कुठले? येवला. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 540. 540 जायले 540 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. कुठले दादा?
वन ठीक आहे. काय भाव गेलं? 1800 जाईल. साईज बघू शकतो तुम्ही 65 ते 75 साईज पर्यंत कांदा आहे. 1800 1800 रुपीज. कुठला आहे कांदा? तारुकेडली. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. काय भाव गेलं? 1690 बघू शकतो तुम्ही. 1690 जाईल. 1690 रुपीज. कुठला आहे कांदा? सुरगाणा. बरं पुढं बघू. 1700 जाईल. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 1700 1700 रुपीज. 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे. कुठला आहे कांदा? मालसाकोरे. बियाणं कोणतं होतं याचं? हां पुनापूर चुंगी. पुनापूर चुंगी ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1760 जाईल. 1760 रुपीज. कुठला आहे कांदा? देवीचा पाडा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं प्रशांतचं बियाणं आहे ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 55 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू. काय भाव गेलं? 1800 जाईल. 1800 रुपीज. सोरा समृद्धीचं बियाणं आहे ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? हां कानळ ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1656 जाईल. 1656 रुपीज. कुठला आहे कांदा? नाईताळ्याचा कांदा आहे ठीक आहे. पुढं बघू कांद्याची. काय भाव गेला दादा? 2000 रुपये. 2000 जाईल. 200 रुपीज. 2000 रुपीज सॉरी. कुठला आहे कांदा? बरं आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं ठीक आहे. बघू शकतो मित्रांनो क्वालिटी कांद्याची. पुढं बघू. काय भाव गेलं? 1890 जाईल. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1890 1899 रुपीज. कुठला आहे कांदा? खैरवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? बरं खैरवाडीचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? ना 1701 रुपये जाईल. 1701 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी? 526 जाईल. 526 रुपीज. कुठले? पालखेड बांधारा ठीक आहे. 526. पुढं बघू. काय भाव गेलो? 1900 रुपये जाईल. साईज बघू शकतो तुम्ही 70 ते 80 साईज कांदा आहे. कुठला आहे कांदा? उंबराळा. बियाणं कोणतं होतं याचं? गेलोरचा बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. काय भाव गेलं? 1750 1750 रुपीज. कुठला आहे कांदा? दिंडोरी पालखेड ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1780. बरं प्रसादचं बियाणं आहे. 1780 रुपये झाले. 1780 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी ठीक आहे. ठीक नांदुर्डीचा कांदा आहे. बघू शकतो. पुढं बघू.